नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या कोल्हापुरातील नांदी गावातील प्रकरण। सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळल्यानंतर आपली महादेवी वनतारामध्ये गेली। कायद्याच्या नियमानुसार पशूंना प्राण्यांना रात्रीचे ट्रॅव्हलिंग करायचे नसते, पण या लोकांनी आपल्या महादेवी हत्तीनीला रातोरात गुजरातला स्पेशल गाडीने घेऊन गेले। का तर आमच्या माधुरीला आजार झालाय, तिचा पाय आतून फ्रॅक्चर झालाय, जखमा झाल्या आहेत। तिचा असं काही झालं असतं तर ती इतक्या माणसांच्या मठातील भक्तांच्या जवळ शांत असती का? तिला घेऊन जाताना मठातील सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत जो भक्तगण होता त्यांच्याजवळ ती महादेवी अक्षरशः रडत होती, तिच्या डोळ्यातून पाणी येत होते। तिला काही त्रास असता तर ती अशी शांत नसती, आणि हा सर्व तिच्यावर आरोप केला होता तो म्हणजे पेटाने। आता पेटा म्हणजे काय मित्रांनो, तर त्याचं मुख्य ऑफिस हे USA मध्ये आहे। त्यांच्यासमोर कोणत्याही पशु प्राण्यांविषयी काही तक्रार नोंदवली असेल तर ते त्याचा सर्वे करतात व त्या पशु प्राण्याला न्याय मिळवून देतात असं ते म्हणतात। म्हणून तर आपण साधी भोळी लोक चार शब्द कायद्याचे सांगितल्यावर आपण होय होय म्हणणार आणि आपली वस्तू आपला जीव आपण त्यांना देणार। शेवटी सगळा खेळ पैशाचा आहे। केरळच्या जंगलामध्ये अगणित हत्ती आहेत, तसले नको त्यांना, तर माणसात राहून माणसांच्या सुखदुःख जाणून घेणारी, मग तिथे लहान मुलांसाठी आशीर्वाद असू दे, नाही तर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हार घालताना असू दे। तुम्ही प्रत्येक व्हिडिओत महादेवीला बघितला असशीलच। सर्व काही माहुताचे ऐकणारी अशी आपली महादेवी हत्तीन त्यांना हवी। काही पण कारणे सांगून त्यांनी तिला घेऊन गेले। कशासाठी? तर आपल्याला तर वाटतं ही मोठी माणसं, त्यांची भाऊकी पण लई मोठी। पै पाहुणं तर 7 समुद्रापलीकडचं आहेत त्यांचं। ते 7 समुद्रापलीकडचं पै पाहुणं आल्यानंतर त्यांचं स्वागत करायला नको, दुसरं काय स्वागतासाठीच की। कारण आपली गौरी हत्ती बघितला नाहीसा, साहेबांच्या लग्नात 3 दिवस अक्षरशः असा उभा होता। शेवटी त्यांच्याकडे पैसा ढीग असला तर माणूस की नाही पण आपण पैशानं कमी असलो तर मनाने भरपूर श्रीमंत आहे, आणि मठातील स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे। त्यामुळे जोपर्यंत आपली महादेवी हत्तीन परत येत नाही तोपर्यंत आपला माणुसकीचा लढा असा चालू ठेवायचाच, मागे खचून जायचं नाही मित्रांनो। आणि आपल्या महादेवी हत्तीनीला परत आणल्याशिवाय शांत राहायचं नाही आणि शांत बसायचं नाही। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।